श्री सिद्ध सरस्वतींनी कथन केलेली आणि श्री सरस्वती गंगाधर हस्ते लिखित, लाल वस्त्रात गुंडाळलेली, पितळी पेटीत ठेवलेली हस्तलिखित पोथी आजही याच ठिकाणी गुप्त रूपात आहे. श्रीशैल मल्लिकार्जुनाच्या मागे असलेल्या पाताळगंगेतून पुष्पांच्या आसनावर बसून कदलीवनात जाण्याआधी श्रीगुरूंनी काठावर उभ्या असलेल्या 4 शिष्यांना, ज्यामध्ये श्री सायनदेवही होते, आम्ही पैलतीरावर पोहोचल्याची खूण म्हणून शेवंतीची 4 प्रसाद पुष्प येतील, ती काढून घ्या, अशी आज्ञा दिलेली होती. त्यातील एक शेवंती पुष्प श्री सायनदेवांना लाभलं आणि शेवंतीचं तेच प्रसाद पुष्प आजही त्या मूळ हस्तलिखितावर ठेवलेलं आहे. अधिकारी दत्तभक्तांना त्याचं दर्शन आजही होतं. कडगंचे मंदिराच्या गाभा, यात अधूनमधून येत असलेला अद्वितीय सुगंध हे त्याचंच कारण आहे. मूळ श्री गुरुचरित्रात श्री सरस्वती गंगाधरांनी स्वतः लिहिलेला मंत्रशस्त्राधारित असा एक अध्यायही होता. म्हणजेच मूळ श्री गुरुचरित्र 53 अध्यायांचं होतं. मात्र श्री सिद्ध सरस्वती रूपातील श्री गुरूंच्या आज्ञेनं त्यांनी तो त्यात समाविष्ट केला नाही. गायत्री मंत्राचं पुरश्चरण केलेल्यालाच तो वाचता येईल, असं श्री सिद्ध सरस्वतींनी श्री सरस्वती गंगाधरांना सांगितलं. या 53व्या अध्यायाच्या रक्षणार्थ श्रीगुरूंनी एक सर्प आणि चंडदुरित खंडनार्थ असा एक दंड यांचीही व्यवस्था करून ठेवलेली आहे. श्री सायनदेवाची वंशावळीची 5व्या पिढीतील वंशावळी सायनदेव, नागनाथ, देवराव, गंगाधर, सरस्वती संततीचे कारणिक पुरुष श्री सरस्वती गंगाधर यांच्याकडून श्री गुरूंवरील अत्यंत भक्तिभावाने व लोककल्याणाच्या तळमळीने श्री गुरूंच्या संकल्पित प्रेरणेने निर्माण झालेला ग्रंथ म्हणजे भक्तांचे मनोवांछित पूर्ण करण्यासाठी कल्पवृक्ष सदृश्य पारायणासाठी अत्यंत उपयुक्त हृदय असा हा वेदतुल्य श्री गुरुचरित्र ग्रंथ होय. श्री क्षेत्र कडगंची हे गाव कर्नाटकातील तालुका आळंद, जिल्हा गुलबर्गा येथे आहे. श्री गुरुचरित्रात 14व्या अध्यायात याचा उल्लेख आहे. या अध्यायाचा नायक आहे सायनदेव. सायनदेव हा श्री नृसिंह सरस्वती यांचा प्रिय व सर्वश्रेष्ठ परमभक्त होता. त्यांच्याच 5व्या पिढीत जन्माला आले सरस्वती गंगाधर. हेच सध्याच्या गुरुचरित्राचे लेखन करते. अद्भुत चमत्कार दाखवून श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे आवडते शिष्य सायनदेव ज्यांनी गुरुचरित्र लिहिले त्यांचे स्थान म्हणजे कडगंची येथील दत्त मंदिर. त्यामधील दत्ताची भव्य मूर्ती पाहून मनाला भुरळ पडते. या दत्त मूर्तीची स्थापना करवीर पीठाचे शंकराचार्य यांनी केली आहे. येथे ठाकूर महाराज, दंडवते महाराज यांनी येऊन कार्यास आरंभ करण्यास आशीर्वाद दिला. स्वामी सेवक दादा जोशी कडगंचे पासून थोड्या अंतरावर असलेल्या लाड चिंचोळा येथील सद्गुरू श्रीधर स्वामी वरदहळी यांचे जन्मस्थान पाहण्यास महाशिवरात्रीस जात असता कडगंची येथील श्री सायनदेव यांचे पडके घर पाहून ते मनी दुःखित होत. ज्यांनी गुरुचरित्र लिहून जगाच्या उद्धारासाठी प्रसिद्ध केले, मनसोक्त उपासना करून दुःखसागरातून अमृतसागरात आनंदात डुंबत ठेविले अशा थोर व्यक्तीचे पवित्र स्थान उत्तमच पाहिजे, असे विचार त्यांच्या मनात येत होते. एका महाशिवरात्रीला लाड चिंचोळीस जाताना कडगंची येथील सत्पुरुष सायनदेव यांचे पडक्या घरी निरीक्षण करीत बसले. अंगावर शहारे आले. गुरुचरित्राची हस्तलिखित पोथी एका पेटीमध्ये एका लाल फडक्यात बांधून ठेवली आहे. त्यावर नृसिंह सरस्वती महाराजांनी दिलेले शेवंतीचे फूल त्या पोथीवर असल्याचे दिसले. ते भान हरपून स्वस्थ बसले. भानावर आल्यावर डोळ्यास दिसलेले दृश्य लोकांना सांगितले. थोड्याच वेळात गावकरी मंडळी त्यांची विचारपूस करण्याकरिता आले. गुरुचरित्राची मूळ प्रत आहे. तेव्हा ते म्हणाले, या घरातच, या ठिकाणी आहे. ती काढण्याचा प्रयत्न करू नका. येथे मंदिर बांधून, दत्तमूर्ती स्थापून, नित्य भजन, कीर्तन चालू ठेवा. अविश्वास दाखवू नका. शिवशरणप्पा म्हणाले, महाराज, तुमच्या शब्दाप्रमाणे आम्ही वागू. हे काम पूर्ण करण्यास आमच्या पाठीशी उभे राहा. ही तुमच्या प्रती आमची विनंती आहे. पुढे त्यांनी सायनदेव ट्रस्ट समिती, श्री दत्तत्रय टेम्पल कडगंची या नावाने ट्रस्ट स्थापून कामास सुरुवात केली. शिवशरणप्पा यांनी पूर्ण विश्वास ठेवून त्याने खोदकामास सुरुवात केली. श्री शिवशरणप्पा यांच्या घराची परंपरा दत्त संप्रदायाप्रमाणे. दत्तावर त्यांची अपार श्रद्धा होती. हस्तलिखित पोथी कदाचित भिंतीमध्ये ठेवलेली असेल म्हणून भिंत खोदण्याचे कार्य सुरू केले. तेथे पोथी न मिळता पादुका मिळाल्या. पुढील भागात लाईक करा, सबस्क्राईब करा.